सर्वांना CPR पुणे आणि MPA नाशिक कडून मी सर्व अधिकारी आणि अंमलदार यांचे स्वागत करते। आजचा आपला विषय आहे JJINS प्रणाली। याबाबत आपल्याला मार्गदर्शन होणार आहे। सर्वांना हा विषय नवीनच आहे, त्याबद्दल मॅडम आपल्याला माहिती देणारच आहे। त्याबद्दल थोडंफार मी सुरुवातीला सांगू इच्छिते, कारण जेव्हा आम्ही मेसेज सेंड केला होता काही लोकांनी मला ह्या प्रणालीबाबत विचारणा केली होती। तर मेसेजच्या अगोदर एक छोटा आपण मेसेज टाकलेला होता, तो मी थोडासा वाचून दाखवते। The Juvenile Justice Care and Protection of Children Act, बाल संरक्षण बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015, बालकांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम 2012, बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006। यात पोलिसांची भूमिका फार महत्वाची ठरते। त्यांना या कायद्यामध्ये स्वतःची भूमिका सुस्पष्ट नसल्याने प्रत्यक्ष कामकाज करताना खूप अडचणी निर्माण होतात। तसेच बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015च्या अंमलबजावणीसाठी शासनाने JJINS प्रणाली ही संगणक प्रणाली सुरू केलेली आहे। या संगणक प्रणालीद्वारेच यापुढे बालकांना बाल न्याय मंडळाकडे पाठविण्यात येणार आहे। या संगणक प्रणालीची माहिती महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात येणार आहे। हा सदरचा वेबिनार म्हणजे सर्व अधिकारी आणि अंमलदार यांच्यासाठी महत्वाचा आहे। आपल्या ज्या मार्गदर्शक आहेत श्रीमती मनीषा बिरारीस मॅडम, या सहाय्यक आयुक्त नियोजन व कार्यक्रम व्यवस्थापन ICPS या विभागाचे असून त्या महिला व बाल विकास या मंडळातर्फे काम करत असतात आणि पुढील माहिती मॅडम आपल्याला डिटेल देणारच आहे। मी विनंती करते की मॅडम आपण आजचा वेबिनार सुरू करावे। थँक्यू। थँक्यू वसनीत मॅडम। आणि मी आपल्या अकॅडमीचे आणि पोलीस विभागाचे खरोखरच खूप आभारी आहे की त्यांनी आज आम्हाला ही संधी देऊन सर्व आपल्या महाराष्ट्रातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली। सर्वांना नमस्कार। महिला बाल विकास विभागामार्फत बालकांविषयीची जे कायदे आहेत त्यांची अंमलबजावणी ही महत्वपूर्ण अंमलबजावणीची जी भूमिका आहे ती पार पाडली जाते, याची आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहेच। युनोनं आपल्या चाइल्ड राईट कन्व्हेन्शन जे आहे युनोनं जाहीर केलं आणि त्यानंतर लगेचच 11 डिसेंबर 1992ला आपण भारतानेही त्याच्यावर स्वाक्षरी केली। आणि त्यापूर्वीच आपल्या राज्यघटनेने कलम 39, कलम 45 आणि कलम 47 अन्वये बालकांचे अधिकार मान्य केलेले आहेत आणि त्यानुसार बालकांना ज्या मिळणाऱ्या सोयी सुविधा आहेत त्या देणं आपण आपल्याला बंधनकारक आहे, ही राज्याची जबाबदारी आहे, हे आपल्या राज्यघटनेनंच नमूद केलेलं आहे। त्या अनुषंगानं आपल्याला बालकांचे अधिकार मान्य करावेच लागलेले आहेत, कारण आपण नेहमी विचार करतो की बालकांना काय अधिकार, ते छोटे आहेत त्यांच्यासाठी त्यांनी त्यांचे कर्तव्य पार करणं, त्यांनी मोठं म्हणजे त्यांच्या वयानुसार त्यांनी वाढ आणि विकास त्यांचा होत जातो आणि त्यांच्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या पुरवणं हे आमचं पालकांचं काम आहे असा आपला समज असतोय। परंतु या सर्व जे जगामध्ये आपल्या बालकांच्या विषयी जे अत्याचार सुरू आहेत घरापासून तर संस्थांपर्यंत किंवा रस्त्यावर सगळीकडे बालकांचे वाढते अत्याचाराचं प्रमाण जर आपण बघितलं तर आपल्याला नक्कीच बालकांच्या अधिकारांची जाणीव जी आहे ती होते। आणि मग ते बालक हे आपल्या घरातलं असू देत किंवा संस्थेतलं असू देत किंवा रस्त्यावरचं असू देत, त्या प्रत्येक बालकाला हे हक्क आहेत आणि ते पुरवणं ही आपली शासनाची जबाबदारी आहे आणि त्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असते। पोलीस विभागाकडनं ही त्यांचे जे भूमिका आहेत त्या पार पाडल्या जात असतात। परंतु मगाशी जसं मॅडमने म्हटलं तसं जे महत्वाचे बालकांविषयीचे कायदे आहेत, जसं आपला महत्वाचा जस्टिस ज्युव्हेनाईल ऍक्ट आहे, ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट आहे 2015चा, त्यानंतर बालविवाह प्रतिबंधक कायदा आहे 2006चा, तसंच पॉक्सो ऍक्ट आहे 2012चा, बालकामगार कायदा आहे। या सर्वांमध्ये पोलिसांची खूप खूप महत्वाची भूमिका येते। या आपण ती पार पाडत असतात। आम्ही असं नाही म्हणणार की त्याच्यामध्ये कुठं म्हणजे आपण पार पाडत नाही, परंतु कधीतरी अनवधानानं आपलं कर्तव्य आपल्याला माहिती नसतं किंवा त्या ठिकाणी कामाचा लोड असतो आणि त्याच्यामुळे कदाचित त्या
ती जी आपली भूमिका आहे ती पार पाडण्यामध्ये थोडंसं प्लस मायनस होत असतं आणि त्यामुळे दुर्दैवानं त्या बालकांवर मात्र अत्याचार होत असतात किंवा तो जो पीडित बालक आहे त्याचे जे त्रास आहे ते वाढत असतात. आणि त्यामुळे आम्ही आपल्या पोलीस अकॅडमीला रिक्वेस्ट पण केलेली आहे की या सर्व कायद्यांविषयीची आणि त्या कायद्यांमधली आपली जी भूमिका आहे याबद्दलचं प्रशिक्षण सगळ्यांना द्यावं. सध्या कोविडच्या परिस्थितीमध्ये आपल्यावर असलेल्या कामाचा जो लोड आहे आणि त्याच्यामुळे हे प्रशिक्षणही घ्यायला थोडंसं पुढे होत आहे, परंतु लवकरच ते प्रशिक्षण घेऊन आपल्याला आपली जी भूमिका आहे ती सर्व भूमिका सांगण्यात येईल. आणि शेवटी हे कायदे अंमलबजावणी करताना पोलीस विभाग आणि महिला बाल विकास विभाग आणि न्यायालय विभाग यांना सगळ्यांना एकत्रितपणेच आपल्याला काम करावं लागत आहे आणि तसंच करावं लागणार आहे. त्याशिवाय आपण हे बालकांवरील अत्याचार असू दे किंवा बाल गुन्हेगारी असू दे याला आपण आळा घालू शकणार नाही. आज आपण ज्या JJIS सॉफ्टवेअर बद्दल बोलणार आहोत, ज्याची माहिती आपण घेणार आहोत, ही JJIS सॉफ्टवेअर नेमकं काय आहे हे मी थोडक्यात आपल्याला सांगू इच्छिते. JJIS हा जो ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट 2015 आहे त्याची अंमलबजावणी आपण 1 जानेवारी 2016 पासून सर्व राज्यामध्ये सुरू केलेली आहे. याच्या अनुषंगानं या ऍक्टच्या अनुषंगानं नियमांची पण आपण नियमही तयार केलेले आहेत आणि ते नियम 2018 जे आहे ते पब्लिश करून सर्वांपर्यंत ते पोहोचलेले आहेत. बाल गुन्हेगारी खरोखरीच म्हणजे ज्या वेळेला एखाद्या बालकाला कोणत्याही कारणामुळे गुन्हा करावा लागतो त्याच्या मागची जीही काही कारणं असतील त्याला जबाबदार एक नागरिक म्हणून समाज म्हणून आपणच कुठेतरी असतो. आणि ही बाल गुन्हेगारी जी आहे ती वेळेवरच जर थांबली, वेळेवरच तिला आळा देण्यात आला तर ते खूप चांगल्या प्रकारे होईल. आणि म्हणून आपल्या ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट मध्ये बाल न्याय मंडळ आणि त्यांच्या अंतर्गत असलेली यंत्रणा कार्यरत आहे. ज्या वेळेला एखादा बालक गुन्हा करतं त्यावेळेला पहिल्यांदा ते आपल्याकडे येतं आणि आपल्याकडे आल्यानंतर आपण त्याची जी आपण त्याचा फॉर्म भरून घेतल्यानंतर तो बालन्याय मंडळापुढे हजर होतो. बालन्याय मंडळाला आवश्यकता वाटली तर बालन्याय मंडळ त्यांना निरीक्षण गृहांमध्ये ठेवलं जातं. निरीक्षण गृहांमधनंही त्यांना वेळेवर काउन्सिलिंग असेल, त्यांना एक मार्गदर्शन असेल, व्यावसायिक मार्गदर्शन असेल, या गोष्टी दिल्या जातात. ते जे काम आहे ते बालन्याय मंडळ आणि आमचे निरीक्षण गृहचे जे कर्मचारी आहेत ते करत असतात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज 52 बाल निरीक्षण गृह कार्यरत आहे आणि 39 बाल न्याय मंडळ कार्यरत आहे. याची आपल्या सर्वांना कल्पना असेलच. परंतु आपण ज्या वेळेला एखादी माहिती गोळा करत आहोत आणि ती माहिती गोळा करताना आम्हाला नेमक्या अडचणी येतात की कोणत्या याच्यामध्ये बाल न्याय मंडळापुढे किती केसेस आहेत, किती ऑनगोईंग केसेस आहेत, किती केसेस संपलेल्या आहेत, किती बालकांचं पुनर्वसन झालेलं आहे, अशा प्रकारची माहिती जी आपल्याला लागते. किंवा याच्यातनं चुकून एखादा मुलगा हा अट्टल गुन्हेगार बनण्याकडे चाललेला आहे का, परत परत तो गुन्हे करतो आहोत का, कधी तो मुंबईमध्ये, कधी पुण्यामध्ये, कधी नागपूरमध्ये सापडतो आहे का, ही सगळी जी माहिती आहे ही आपल्याला एकत्रित करणं, आपल्याला ती एका पॉइंटवर मिळणं, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि आता आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आपण आता ऑनलाईन कडे जात आहोत आणि त्यामुळे माहिती गोळा करण्यासाठी आपले पारंपरिक जे वेळ आहेत, पारंपरिक ज्या पद्धती आहेत त्याच्यानुसार माहिती गोळा करण्यामध्ये सगळ्यांचा वेळ खर्ची करण्याऐवजी एखादी जर अशी ऑनलाईन प्रक्रिया असेल जेणेकरून आपल्याला कोणत्याही बालकाची माहिती बघायची असेल, फॉर एक्झाम्पल ती आयुक्तांना बघायची असेल, पोलिसांना बघायची किंवा पोलीस अधिकाऱ्यांना बघायची असेल किंवा आपल्या न्याय यंत्रणेलाही बघायची असेल तर ती इन्फॉर्मेशन 1 पॉइंट उपलब्ध असावी अशी सूचना सर्वोच्च न्यायालय आणि माननीय उच्च न्यायालय यांच्याकडनं करण्यात आली. आपल्याला कल्पना असेल माननीय उच्च न्यायालयाच्या अंतर्गत हा जो ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट आहे याच्या रिव्ह्यूसाठी, याच्या मॉनिटरिंगसाठी त्यांच्या अंतर्गत एक कमिटी आहे आणि या कमिटीनं सुचवल्यानुसार आपण हे सॉफ्टवेअर जे आहे ते तयार केलेलं आहे. या सॉफ्टवेअरची अंमलबजावणी म्हणजे त्याचं इनॉग्रेशन जे आहे ते 12 नोव्हेंबर 2020 ला माननीय मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर मॅडम, महिला बाल विकास मंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं होतं आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आपण 1 एप्रिल 2021 पासून सुरुवातही केलेली आहे. परंतु
कदाचित आपल्याला या गोष्टीची कल्पना नसेल किंवा हे सॉफ्टवेअर वापरण्यामध्ये आपल्याला अडचणी येत असतील. आपण या सॉफ्टवेअरचं ट्रेनिंग देखील दिलेलं आहे. डिसेंबर महिन्यामध्ये हे ट्रेनिंगही पूर्ण झालेलं आहे. परंतु आपल्या कार्यबाहुल्यामुळे आपण सर्वजण त्यामध्ये जॉईन झाले असू शकत नाही किंवा त्यावेळेला पूर्ण समजलेलं असू शकत नाही. या गोष्टीमुळे कदाचित अजूनही त्याचा वापर पाहिजे तसा सुरू नाहीये आणि त्यामुळे मी वासनिक मॅडमला रिक्वेस्ट केली, अकॅडमीला रिक्वेस्ट करून आणि आजचं हे वेबिनार त्यांनी आयोजित करायला आम्हाला मदत केली. त्याबद्दल मी खरोखरीच त्यांचे खूप आभारी आहे. आणि हे नेमकं जे आहे सॉफ्टवेअर कसं चालतं याचं आपल्याला कुठून भरायचं आहे, कशा पद्धतीनं भरायचं आहे याबाबतचं मार्गदर्शन आपल्याला महाआयटीच्या श्रद्धा मॅडम आहेत त्या आता आपल्याला करतील. आणि त्यानंतर आपल्या ज्या काही शंका असतील त्या शंका जर आपण चॅटबॉक्समध्ये आपण म्हणजे ज्या वेळेला प्रेझेंटेशन चालू आहे त्याच वेळेला आपण हे आपल्या शंका विचारल्या तर हे आपलं सॉफ्टवेअर बघून झाल्यानंतर आपल्या ज्याही काही शंका असतील त्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न आमच्याकडनं आम्ही करू. त्यामुळे मी आता श्रद्धाला विनंती करते की तिला तिचं पुढचं प्रेझेंटेशन जे आहे ते चालू करावं. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना हे वेबिनार अटेंड करण्याबद्दलही धन्यवाद. श्रद्धा, आपण सुरू करू. धन्यवाद मॅम, थँक्यू. नमस्कार, माझं नाव श्रद्धा आहे. मी महाआयटीकडून बिझनेस अनालिस्टचं काम करते. जसं मॅमनी सांगितलं की आपण जे काही ज्युबिलँडचं जे काही प्रोसेस आहे त्यांचं पुढचं जे काही ज्युबिलँड JJB अंडर जे काही हे करावं लागतं, फॉर्म फिल करावं लागतं आणि हे सगळे प्रोसेस आहेत ते आपण सध्या ऑफलाईन करतो आहोत. ऑफलाईन मध्ये जे काही तुम्ही फॉर्म फिल करता ते हार्ड कॉपीद्वारे JJB किंवा जे काही बाकीचे पुढचे जे काही ऑफिसेस असणार आहेत त्यांच्याकडे सबमिट केले जातात. तर त्याच्यासाठी आपण हे ऍप्लिकेशन आता ऑनलाईन डेव्हलप केलेलं आहे. ऑनलाईन कसं प्रोसेस असणार आहे, कसं किती लॉग इन्स क्रिएट केलेले आहेत, त्याचा वर्कफ्लो कसा आहे हे मी तुम्हाला आता एक्सप्लेन करते. मी माझी स्क्रीन शेअर करते आहे तुम्हाला, त्याच्यावरती तुम्हाला ते प्रॉपर ऍप्लिकेशन दिसण्यात येईल. एक मिनिट. हे आपण ज्युबिलँड जस्टिस इन्फॉर्मेशन सिस्टम JJIS ह्याची वेबसाईट बनवलेली आहे. या वेबसाईटवरती जे काही आपले ऍक्ट्स आहेत त्याची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सगळी माहिती असणार आहे अवेलेबल. किंवा किती डॅशबोर्डवरती किती आतापर्यंतचे केसेस रजिस्टर झाले हे सगळं प्रोसेस तिथे अवेलेबल असेल. कॉन्टॅक्ट मध्ये जेवढे काही ऑफिसेस अवेलेबल आहेत किंवा बाकीचे रिजन वाईज हे सगळे पूर्ण वेबसाईट वरती पोर्टलवर आपण अपडेट करणार आहोत, पूर्ण डिस्ट्रिक्ट वाईज इथे. आता मेन जो असणार आहे ह्याच्यामध्ये आपल्या ऍप्लिकेशनचा रोल असणार आहे. आता ऍप्लिकेशनसाठी तुम्हाला एक लिंक दिली जाईल ज्याच्या थ्रू तुम्ही ते ऍप्लिकेशन एक्सेस करू शकता. तर सध्या मी जे तुम्हाला डेमो दाखवणार ते आपली टेस्ट लिंक असणार आहे, त्याच्यावरतीच दाखवते. ही डेमो लिंक आहे. सो मी त्याच्यावरती तुम्हाला पहिला दाखवेन. पहिला तर आपला वर्कफ्लो कसा आहे आपण हे समजून घेऊयात, की म्हणजे आपलं जे काही ऍप्लिकेशन आहे, एखादं मूल जेव्हा तुमच्याकडे येतं त्याचं जे काही प्रोसेस आहे हे आपण कशा प्रकारे ऑनलाईन करतो हे मी तुम्हाला एक्सप्लेन करते. पहिला रोल तर असणार आहे CWPOnचा, म्हणजे जो मेन रोल असणार आहे तुमच्याकडे, कारण जे काही चाइल्ड आहेत हे पहिला तुमच्याकडे येतात, त्याच्यानंतर त्यांचं जे काही पुढचं प्रोसेस असतं ज्युबिलँड रिलेटेड ही त्याच्या पुढे कंटिन्यू होतं. सो पहिला युजर असणार आहे हे CWPO असणार आहेत. सो CWPO कडे जेव्हा एखादा मूल येणार तेव्हा ते पहिला इथे फिल सोशल बॅकग्राऊंड रिपोर्ट फॉर्म 1 फिल करतात. हे आपल्या लॉग इन मध्ये आपण फॉर्म 1 फिल करायला दिलेला आहे ऑप्शन. तिथे त्या बालकाचे पर्सनल डिटेल्स किंवा त्याचा पत्ता किंवा त्याचे काही स्वतःचे डिटेल्स या सगळ्या गोष्टी आपण फिल करून घेतो. त्याच्यानंतर आपण त्याला तिथे अपलोड डॉक्युमेंटचं प्रोव्हिजन दिलेलं आहे तुमच्या त्या लॉग इन मध्ये, जिथे जाऊन तुम्ही त्याच्या रिलेटेड जर तुमच्याकडे काही ID प्रूफ, केस रिलेटेड जे काही माहिती असणार आहे जी सध्या तुम्ही हार्ड कॉपीद्वारे फिल करता हे तिथे जाऊन अपलोड करणार. एकदा तुम्ही हे सगळी माहिती फिल केल्यानंतर त्याचा एक आपण केस ID जनरेट करतो सिस्टमद्वारे. तो केस ID तुम्ही एक केस रेफरन्स म्हणून इन फ्युचर यूज करू शकता, जो
जी केस नंतर एकदा सबमिट झाल्यानंतर आपलं जे काही नेक्स्ट लॉगिन असणार आहे, हे JJBचं लॉगिन आहे. ती केस मग JJBच्या लॉगिन मध्ये अवेलेबल होईल. JJBच्या लॉगिन मध्ये गेल्यावरती जो काही CWPOच्या ऑफिसरनी ती केस जी काही फिल केलेली असेल तिथे जाऊन ते व्ह्यू करू शकतात फॉर्म 1 मध्ये. तशाच प्रकारे डॉक्युमेंट्स बघू शकतात. त्याच्यावरती मग JJB रिलेटेड जे काही ऍक्शन घ्यायचे आहेत JJBना अंडरटेकिंग फ्रॉम दी पेरेंट्स फॉर्म 2 किंवा त्याचे काही अपलोड साईन असतील, अंडरटेकिंगचे डॉक्युमेंट्स असतील, परत ऑर्डर फॉर प्लेसमेंट ऑफ चाइल्ड इन CCI फॉर्म 5, हे जे काही JJBच्या रिलेटेड जे काही ऍक्शन्स आहेत हे JJB तिथे जाऊन फॉर्म फिल करणार, डॉक्युमेंट्स अपलोड करणार. सुपरविजन ऑर्डर जर त्यांना द्यायची असेल फॉर्म 3 हे, किंवा इश्यू ऑर्डर फॉर सोशल इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट फॉर्म 5, केस मॉनिटरिंग जर करायची असेल तर हे सगळं तिथे आपण त्या रिस्पेक्टिव्ह JJBच्या लॉगिन मध्ये प्रोव्हिजन दिलेली आहे. अशा प्रकारे जेव्हा JJBकडून त्यांच्या रिलेटेड कारवाई केली जाईल सिस्टम मध्ये, ती केस नंतर PO आणि CCIच्या लॉगिन मध्ये अवेलेबल होईल. अशा प्रकारे मग CCI जे काही असणार आहे ते JJBनी जर ती केस मध्ये प्लेसमेंट ऑर्डर इश्यू केलेली असेल ते पाहू शकतात. जर त्याला त्या युजरना CCIना काही त्या चाइल्डची कस्टडी डिटेल्स अपडेट करायचे असतील, हे तिथे जाऊन ते अपडेट करू शकतात. मेडिकल इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट जो आहे हा तिथे जाऊन अपलोड करू शकतात. PO ना सुद्धा आपण तसंच प्रोव्हिजन दिलेलं आहे. केस मग पुढे कॅरी फॉरवर्ड होते, कंटिन्यू केली जाते POच्या लॉगिन मध्ये. तिथे जाऊन ते सोशल इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट पाहू शकतात, जो काही फिल केलेला आहे त्याचा. जर काही चाइल्ड केअर प्लॅन फॉर्म 7 असेल, हे सगळ्या गोष्टी प्रोबेशन वरती जर त्या चाइल्डला रिलीज करायचं असेल हे, किंवा पिरियॉडिक रिव्ह्यू, अशा प्रकारे हे जे काही फॉर्म्स आपण जे काही डेव्हलप केलेले आहेत आपल्या रूल्स अँड पॉलिसीनुसारच फॉलो करून, जे काही फॉर्मचे आपण इनपुट्स दिलेले आहेत ते त्यानुसारच बनवलेले आहेत फॉर्म्स. हा आपला एक ओव्हरऑल वर्कफ्लो झाला की आपली केस कशा प्रकारे सिस्टमद्वारे फ्लो होते, म्हणजे CWPO पासून JJB ते PO आणि CCI द्वारे. आता जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला जेव्हा केस रजिस्टर करायची असेल तर ती कशी केली जाणार हे मी तुम्हाला दाखवते. आता ह्याच्यासाठी आपण लॉगिन्स बनवलेले आहेत. प्रत्येक युजरचे जिल्ह्यानुसार ही लॉगिन्सची शीट आहे. ही लॉगिन्स तुम्हाला दिले जातील. हे CWPOचे लॉगिन्स आहेत नाशिक, आणि मग त्याच्या अंडर जेवढे CWPOचे ऑफिसेस आहेत ते सगळे युजर ID दिलेले आहेत. पासवर्ड सुद्धा तुम्हाला दिले जातील. अशा प्रकारे आपण सगळ्यांचे JJBचे, POचे, CCI असे सगळ्यांचे वेगवेगळ्या प्रकारे लॉगिन्स क्रिएट केलेले आहेत प्रत्येक रिस्पेक्टिव्ह ऑफिसेससाठी. आता आपण ऍप्लिकेशन कडे जाऊयात. हे आपल्या ऍप्लिकेशनचं लॉगिन पेज आहे. ही सध्या टेस्ट लिंक आहे. मी तुम्हाला डेमोसाठी टेस्ट वरती फॉर्म फिल करते आहे. तुम्हाला लाईव्हची जी लिंक असणार आहे जिथे जाऊन तुम्हाला फॉर्म फिल करता येईल, ह्याची लिंक तुम्हाला मॅम कडून दिली जाईल नंतर. आता इथे तुम्हाला युजर नेम, पासवर्ड टाकायचा आहे आणि हे कॅप्चा. आता मी सध्या CWPO जे पहिलं आपलं केस रजिस्टर करायचं प्रोसेस आहे इथे CWPO आझाद मैदानचं लॉग इन करते, पासवर्ड मेन्शन करते, कॅप्चा मेन्शन करते. इथे आपले हे सगळे डिटेल्स फिल झाल्यावरती मी इथे लॉग इन वरती क्लिक करणार. आपण ह्याचं युजर मॅन्युअल सुद्धा बनवलेलं आहे, जे मराठी आणि इंग्लिश दोन्ही मध्ये आहे. सो तुम्हाला ते सुद्धा दिलं जाईल रेफरन्ससाठी की फॉर्म मध्ये कुठले कुठले इनपुट्स द्यायचे आहेत, काय काय प्रोव्हिजन आहे. प्रत्येक फॉर्म वाईज आपण प्रोव्हिजन दिलेली आहे. थोडासा तुला काही C2G सगळे डिलीट मारू शकतो.
त्याच्यानंतर अशा प्रकारे आपलं लॉग इन झालेलं आहे. आता लॉग इन जेव्हा तुम्ही करणार, पहिला तर जेव्हा तुम्ही लॉग इन केल्यानंतर इथे केस डिटेल्सचं डॅशबोर्ड आहे पूर्ण ओव्हरऑल. या डॅशबोर्ड वरती जे काही तुम्ही केसेस आधी फिल केलेले असतील ते केसची डिटेल्स लिस्ट पूर्ण इथे तुम्हाला डॅशबोर्ड वरती तुम्ही बघू शकता. जिथे केस नंबर, FIR नंबर, नेम ऑफ चाइल्ड आणि तुम्ही जी काही डेट, ज्या दिवशी ती केस रजिस्टर केली गेली सिस्टम मध्ये त्याचा डेट आणि टाइम इथे तुम्हाला दिसणार. तुम्ही एखादा केस डिरेक्टली जर तुम्हाला सर्च करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट तुम्ही जाऊन इथे सर्च करू शकता. जर एखाद्या मुलाचं तुम्हाला फक्त नावाने केस माहिती असेल तर तुम्ही इथे जर जाऊन टाईप केलात आणि एंटर केला तर त्याच्या रिलेटेड जी केस रजिस्टर झालेली आहे तुम्हाला इथे फेच होईल. आणि जर तुम्हाला ती केस बघा डिटेलमध्ये पाहायची असेल की तुम्ही जो फॉर्म फिल केला होता फॉर्म 1 तो काय होता हे इथे जाऊन तुम्ही व्ह्यू वरती क्लिक करू शकता. व्ह्यू वरती क्लिक केल्यावरती ही जुनी केस असल्यामुळे ती कम्प्लिटेड केस आहे त्यामुळे इथे टिक आहे. आता व्ह्यू सोशल बॅकग्राऊंड रिपोर्ट फॉर्म 1 हे इथे व्ह्यूचं ऑप्शन दिसतंय तुम्हाला. ही जुनी केस आहे, फॉर्म फिल केलेला आहे तोच तुम्ही इथे जाऊन प्रिंट सुद्धा घेऊ शकता. प्रिंटचं ऑप्शन आहे बॅक. तशा प्रकारे डॉक्युमेंट्स जे काही असतील हे तुम्ही इथे जाऊन अपलोड करू शकता आणि व्ह्यू करू शकता. सिमिलरली जर तुमच्याकडे काही नवीन डॉक्युमेंट जसे जसे अवेलेबल होतील तसे तसे तुम्ही इथे येऊन त्याचं डिस्क्रिप्शन की कोणतं डॉक्युमेंट आहे का आहे हे इथे जाऊन अपलोड करू शकता. व्ह्यू वरती जेव्हा क्लिक करणार ते रिस्पेक्टिव्ह डॉक्युमेंट इथे ओपन होणार. आता पहिल्यांदा जेव्हा एखादी केस तुम्हाला फिल करायची असेल ही तुम्ही कशी फिल करणार ते मी तुम्हाला दाखवते. हा तर झाला आपला इथे डॅशबोर्ड जिथे आपल्या केसेस जेवढ्या जेवढ्या आपण फिल करत जाणार त्या तुम्हाला इथे दिसणार. आता जेव्हा नवीन केस पहिल्यांदा फिल करायची असेल तेव्हा इथे फॉर्म्स मध्ये सोशल बॅकग्राऊंड रिपोर्ट फॉर्म 1 असं ऑप्शन आहे. मी तिथे क्लिक करते. क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म 1 ओपन होतोय. फॉर्म 1 ओपन झाल्यावरती ते काही पूर्ण जे काही फील्ड तुम्हाला फिल करायचे आहे ते तुम्हाला दिसतात. इथे ऍस्ट्रिक मध्ये मेन्शन केलेलं आहे म्हणजे हे फील्ड मॅन्डेटरी फील्ड आहेत. हे जोपर्यंत तुम्ही फिल नाही करत तोपर्यंत तुमचे फॉर्म सबमिट नाही होणार. सो हे फील्ड जे काय आहेत इथली एंट्री डेटा एंट्री करणं तुम्हाला गरजेचं आहे. इथे सिलेक्ट करते सबमिट. इथे सबमिटेड बिफोर द ज्युव्हेलाइन जस्टिस बोर्ड. आता इथे आपलं हे मुंबईचं लॉग इन होतं CWPONचं. त्यामुळे जे काही JJB आहे ना ते ऑटोफेच आपण सिस्टम मध्ये मॅपिंग केलेलं आहे त्याच्याप्रमाणे. सो इथे तुम्हाला सिलेक्ट करायला फक्त JJB मुंबई म्हणजे त्या रिस्पेक्टिव्ह ऑफिसच ऑप्शन दिसेल. मी ते FIR नंबर टाकणार, सेक्शन जे काही असेल हे मेन्शन करणार. आणि डेट सिलेक्ट करणार, कधीची डेट ऑफ FIR, टाइम मेन्शन करणार. पोलीस स्टेशन सिलेक्ट करणार. लॉग इन आहे त्याच युजरचा सो मला ऑटोफेच इथे ऑप्शन तोच येणार आहे. स्टेट आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण सिस्टम मध्ये सेट केलेल्या आहेत. ऑफिसरचं नाव टाकणार आपण. CWPO इथे आपलं मॅपिंग केलेलं आहे त्यामुळे ते ऑटोफेच होऊन येणार. आता आपण इथे नेम ऑफ चाइल्ड म्हणजे त्या बालकाचं नाव टाकणार जे इथे मॅन्डेटरी आहे. अदर कॉमनली रिफर्ड नेम हे मॅन्डेटरी नाही आहे इथे. सो ते आपण ब्लँक सोडलं तरी चालेल. अशा प्रकारे आता इथे आहे ऑप्शन आहे नेम ऑफ मदर, फादर अँड गार्डियन. आता इथे कधी काही केसेस मध्ये असं की आपल्याला त्या बालकाचे पेरेंट्सचे डिटेल्स अवेलेबल नाही आहेत. सो ही फील्ड ब्लँक
सोडायचं ऑप्शन आहे, म्हणजे ही डिसेबल आहे. जर एखादं ऑप्शन तुम्हाला अवेलेबल असेल, म्हणजे त्या बालकाचे पेरेंट्स किंवा गार्डियन डिटेल्स काही अवेलेबल असेल, तर तुम्ही ते टिक करणार, म्हणजे ती ऍक्टिव्ह होऊन जाईल. आणि जर तुम्ही ऍक्टिव्ह केला तर तुम्हाला इथे फिल करणं गरजेचं आहे. आता अशा प्रकारे मी फिल केलं. माझा डेट ऑफ बर्थ किंवा एज जे काही माझ्याकडे अवेलेबल आहे त्याच्यानुसार मी ते सिलेक्ट करून मी त्याचं मेन्शन करणार. मला डेट ऑफ बर्थ नाही माहितीये, मी फक्त त्याचं एज जे काही मला आयडिया आहे त्यानुसार मी तिथे मेन्शन करणार. त्याचं जेंडर, ऍड्रेस त्या बालकाचा मेन्शन करते, लँडमार्क, लोकॅलिटी, स्टेट, डिस्ट्रिक्ट, आता इथे तालुका, विलेज मॅन्डेटरी नाही आहे, पिनकोड टाकावा लागेल आपल्याला. मोबाईल नंबर, ईमेल आयडी सुद्धा मॅन्डेटरी नाही आहे. रिलिजन सिलेक्ट करते मी हिंदू. त्याची जी काही कास्ट असेल ती सिलेक्ट करणार. डिसेबिलिटी जर असेल त्या बालकाची काही तर येस करणार. येस केलं तर मला त्याचा टाईप मेन्शन करावा लागेल इथे, आणि मी इथे सेव्ह एज ड्राफ्ट करते. माझा जो काही डेटा जो मी फिल केलेला आहे तर तो मला कंपल्सरी आहे की मी सेव्ह एज ड्राफ्ट करते, कारण की त्याच्याशिवाय तुम्ही जी काही माहिती भरलेली आहे ती सबमिट होणार नाही सिस्टम मध्ये. सो तुम्हाला इथे कंपल्सरी आहे की तुम्ही सेव्ह एज ड्राफ्ट करताय. डेटा सेव्ह सक्सेसफुलीचा मला असा मेसेज आलेला आहे. मी इथे जाऊन ओके वर क्लिक करते. एकदा माझा डेटा सेव्ह झाला का मला इथे गो टू नेक्स्ट स्टेपचा ऑप्शन येतोय, जेणेकरून म्हणजे माझा जो नेक्स्ट स्टेज आहे, पुढचा फॉर्म आहे हा मी कंटिन्यू करू शकते. काही केसमध्ये असं असेल की तुम्हाला काही माहिती नंतर अवेलेबल होईल त्याच्या पुढचे, तर आता सध्या तुम्ही जर सेव्ह एज ड्राफ्ट केला आहे तर तुम्ही तेवढी माहिती फिल करून त्याची केस जनरेट करून ठेवू शकता. त्याचे पुढचे स्टेजेस तुम्ही नंतर सुद्धा फिल करू शकता. गो टू नेक्स्ट स्टेप वर जाते. गो टू नेक्स्ट स्टेप वरती मी फॅमिली डिटेल्स फिल करते. आता हे बघा, आपण जसं जसं सेव्ह एज ड्राफ्ट फिल केलं, सबमिट केलं, तसंच आपली केस आयडी जनरेट झाली, म्हणजे ही झाली आपली केस नंबर, जी तुम्ही इन फ्युचर रेफरन्सला तुमची ट्रॅकिंगला यूज होईल. आता इथे आपल्याला त्याचे फॅमिली डिटेल्स फिल करायचे. फॅमिली डिटेल्स जे काही मल्टिपल डिटेल्स असतील ते तुम्ही ऍड करणार. मी ते ऍड वर क्लिक करते. आता इथे मी टाकते एज, एज्युकेशन आणि ऍड करते. हे माझे फॅमिली डिटेल्स ऍड झाले. अशा प्रकारे मी अजून एज, एज्युकेशन, ऍड. सिमिलरली इथे गो टू प्रिव्हियस स्टेप आणि गो टू नेक्स्ट स्टेपचा ऑप्शन आहे. गो टू प्रिव्हियस स्टेप वरती जर तुम्ही क्लिक केला तर तुम्ही जे काही आधी पहिला जो आपला स्टेज होता, फर्स्ट स्टेज, तो फॉर्म आला, ओपन झाला. इथे जाऊन तुम्ही करेक्शन्स करू शकता, कारण की अजूनही आपला फॉर्म सबमिट झालेला नाही. आपण जे सेव्ह केलेला आहे सिस्टम मध्ये, म्हणजे केस जनरेट झालेली आहे CWP लॉग इन मध्ये, पण ते JJB न अजून सबमिट झालेले नाही आहे. सो JJB न सबमिट होण्याआधी तुम्ही जर काही केसमध्ये करेक्शन्स करायचे असतील बिफोर सबमिशन, तुम्ही करू शकता. म्हणजे मला जर त्याचं नाव चेंज करायचं आहे, मी तिथे अपडेट केलं आणि मी पुन्हा सेव्ह एज ड्राफ्ट केलं. माझा डेटा अपडेट झालेला आहे, हे बघा, कारण की माझी अजूनही केस JJB न सबमिट झालेली नाही. तर मी गो टू नेक्स्ट स्टेप वर जाते. इथे पण मी अदर डिटेल्स मध्ये मला डिलीटचं ऑप्शन आहे, म्हणजे जर मला एखादा डिटेल डिलीट करायचं असेल तर मी ते डिलीट करणार, किंवा ऍड करायचं असेल तर मी इथे ऍड वरती जाऊन ऍड करणार. आता तशाच प्रकारे नेक्स्ट स्टेप वरती जाते. गो टू नेक्स्ट स्टेप. गो टू नेक्स्ट स्टेप मध्ये रिझन फॉर लिव्हिंग, रिझन फॉर लिव्हिंग. माझा आवाज आता येतोय का ऐकू? माईक मॅम थोडंसं माईक जवळ घ्या. ओके ओके, थँक्यू. रिझन फॉर लिव्हिंग होम, इथे जे काही रिझन्स असतील हे तुम्ही इथे मेन्शन करणार. हिस्ट्री ऑफ फॅमिली ऑफेन्सेस जर काही असतील त्याचे, ते तुम्ही तिथे मेन्शन करणार.
हॅबिट हे आणि हॅबिट बी इथे आपण हे मॅन्डेटरी आहे ॲस्टेरिस्क मध्ये दिलेलं. सो इथे कंपल्सरी आहे की तुम्ही मेन्शन करताय. सिलेक्ट करणार मी जे काही त्याचे हॅबिट आहेत. जर तो एम्प्लॉय असेल म्हणजे तो मला कुठेतरी काम करत असेल तर इथे मी सिलेक्ट करणार येस ऑर नो. येस असेल तर तो कुठे म्हणजे काम करतो त्याचे एम्प्लॉयमेंट डिटेल्स मी इथे मेन्शन करणार आणि त्याचे डिटेल्स ऑफ इन्कम युटिलायझेशन हे टाकणार. म्हणजे त्याचं जे काही इन्कम आहे ते फॅमिलीला सेंड होतं, स्वतः यूज होतं की जे काही असेल. अशा प्रकारे जर मी जो ऑप्शन सिलेक्ट करेन तशा प्रकारे मला त्याचे ऑप्शन्स इथे सिलेक्ट करावे लागतील. आणि मला इथे कंपल्सरी आहे की मी माझा जो काही डेटा फीड करते आहे सिस्टममध्ये, जे काही मेन्शन करते आहे ते मी सेव्ह ॲज ड्राफ्ट करते. जर तुम्ही सेव्ह ॲज ड्राफ्ट नाही केला तर तुमचा रेकॉर्ड सेव्ह होणार नाही. सो इथे कंपल्सरी आहे की तुम्ही सेव्ह ॲज ड्राफ्ट करताय जेव्हा जेव्हा तुम्ही एक एक स्टेप कंप्लीट करत जाताय. तर मी ते सेव्ह ॲज ड्राफ्ट करते. मला मेसेज आला डेटा सेव्ह सक्सेसफुली. एकदा तुमचा डेटा सेव्ह झाला तुम्ही मग प्रिव्हियस स्टेप वरती जाऊन तुम्ही करेक्ट ही करू शकता, काही करेक्शन्स करू शकता, मॉडिफाय करू शकता. ऑर एल्स जर तुम्हाला वाटत असेल नाही माझा जो काही डेटा फीड केलेला आहे तो मी प्रॉपर केलेला आहे, करेक्ट आहे, सो तुम्ही गो टू नेक्स्ट स्टेप वरती जाऊन त्याची पुढची माहिती फिल करू शकता. आता इथे डिटेल्स ऑफ एज्युकेशन ऑफ चाइल्ड. आता लिटरेट आहे का इलिटरेट आहे. लिटरेट असेल किंवा जर एज्युकेशन असेल तर मग कोणतं कितवी पर्यंतचं झालेलं आहे. स्टडीड अप टू फिफ्थ स्टँडर्ड. डिटेल्स ऑफ द स्कूल विन विच यू स्टडी लास्ट ह्याची माहिती. हे सगळं तुम्हाला ऑटोफिश ड्रॉपडाऊन येत जाणार जसं जसं तुम्ही जे ऑप्शन सिलेक्ट करणार. त्याच्यानंतर मेजॉरिटी ऑफ द फ्रेंड्स आर एज्युकेटेड आहेत, इलिटरेट आहेत, हे तुम्ही ऑप्शन इथे सिलेक्ट करणार. whether the child has been subjected to any form of abuse. तर आता इथे येस असेल तर मग कोणत्या टाईपचं अब्यूज आहे हे मेन्शन करा. मॅम आवाज थोडा कमी येतोय. कमी. थोडा माईक जवळ घ्या मॅम. हॅलो, आता येतोय? येस आता क्लिअर. येस मॅम ओके क्लिअर. ओके. whether the child has been subjected to any form of abuse. येस असेल तर मी इथे त्याचे जे काही डिटेल आहेत कोणत्या टाईपचं अब्यूज हे इथे मेन्शन करणार. नो असेल तर तिथे मला डिटेल्स फिल करणं गरजेचं नाहीये. आता मी इथे येस करते तर मी इथे मेन्शन करते फिजिकल अब्यूज कोणता असेल, सेक्शुअल अब्यूज असेल, अदर्स असेल तर जे काही असेल केस प्रमाणे. एकदा ही इन्फॉर्मेशन फिल झाली की whether the child is a victim of offense. येस or नो अशाच प्रकारे जर येस केलं तर कुठल्या टाईपचे ऑफेन्स हे आपल्याला इथे डिस्क्राईब करावा लागेल. आणि whether the child is used by any gangs or adults has been used for drug peddling. येस or नो हे सिलेक्ट करणार. अशा प्रकारे पुढचे जे क्वेश्चनरीज आहेत हे आपल्याला इथे मॅन्डेटरी दिसत नाहीयेत. सो तुम्ही तुमच्या केसच्या नीड नुसार ते जे काही इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही फीड करू शकता डेट सिस्टम मध्ये. रिझन फॉर इलेक्ट ऑफेन्स सच एज पेरेंटल निग्लेक्ट और ओव्हर प्रोटेक्शन ऑफ पिअर ग्रुप जे काही असेल ते तुम्ही इथे मेन्शन करणार. सजेशन ऑफ चाइल्ड वेलफेअर पोलीस ऑफिसर म्हणजे तुमचे जे काही सजेशन्स असतील ते तुम्ही इथे मेन्शन करणार. आणि तुमचे जे काही डिटेल्स आहेत हे इथे जसं मी आधी सांगितलं सेव्ह ॲज ड्राफ्ट करणं कंपल्सरी आहे. जेव्हा तुम्ही डेटा फीड कराल एकदा तुम्ही स्टेप ड्राफ्ट केला की तुमचा डेटा सिस्टम मध्ये सेव्ह होऊन जाणार. डेटा सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज आला. आणि जर तुम्हाला आपली अजूनही केस सबमिट झालेली नाहीये JJB ना म्हणजे आता सध्या CWP ऑनच्याच लॉग इन मध्ये केस अवेलेबल मॅम आहे. आवाज थोडा कमी होतोय. येस आता क्लिअर आहे. आपलं जे काही केस आहे ही JJB न अजूनही सबमिट झालेली नाही आहे. CWP ऑनच्याच लॉग इन मध्ये आहे. सो जेव्हा तुम्ही सेव्ह ॲज ड्राफ्ट कराल तर त्याच्यामध्ये गो टू प्रिव्हियस ऑप्शन मध्ये जाऊन तुम्ही जर तुम्हाला अजून काही करेक्शन्स करायचे असतील बिफोर केस सबमिशन तुम्ही कोणतेही करेक्शन्स करू शकता. एकदा तुमची केस सबमिट झाली JJBच्या लॉग इन मध्ये तर तुम्ही इथे कुठलेही मॉडिफिकेशन नाही करू शकत त्या केसमध्ये. पण जेव्हा तुम्ही करेक्शन्स करणार तर इथे कंपल्शन आहे तुम्ही त्या फॉर्म वरती सेव्ह ॲज ड्राफ्ट कराल. म्हणजे जेणेकरून तुमची जी काही करेक्शन्स आहेत किंवा जे काही तुम्ही अपडेशन्स केलेले आहेत ते सिस्टम मध्ये सेव्ह होतील. मी सेव्ह ॲज ड्राफ्ट केलं. गो टू प्रिव्हियस स्टेप गेला तर तुम्ही करेक्शन्स करू शकता. मी गो टू नेक्स्ट स्टेप जाते पुन्हा.
इथे पण मी जे काही डेटा फीड केलेला आहे तो मी व्हेरीफाय केला, ओके आहे आणि सेव्ह एज ड्राफ्ट केला. करेक्शन्स असतील तर करेक्शन्स करणार आणि सेव्ह एज ड्राफ्ट करणार. एकदा माझे ओव्हरऑल सगळे स्टेप्स कंप्लीट झाले की मला इथे प्रिव्ह्यूचं ऑप्शन येतं. प्रिव्ह्यू वरती जेव्हा मी क्लिक करणार तेव्हा मी जो काही फॉर्म फिल केलेला आहे कंप्लीट फॉर्मचा प्रिव्ह्यू मला इथे दिसतो. त्याच्यामध्ये तुम्ही व्हेरीफाय करायचं की जी तुम्ही माहिती भरली सिस्टममध्ये ती करेक्ट आहे की नाही. कारण की एकदा तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्ही इथे कुठलेही करेक्शन्स नाही करू शकत. सो ती केस JJB ला सबमिट केली जाते. आता इथे पर्सनल डिटेल्स व्हेरीफाय करणार मी त्याचं जे काही फिल केले. डिटेल्स ऑफ चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट लॉ जे काय माहिती भरली, फॅमिली डिटेल्स भरले, अदर डिटेल्स त्याचे एज्युकेशन डिटेल्स जे काही इन्फॉर्मेशन भरले हे मी इथे प्रिव्ह्यू मध्ये चेक करणार की हा बाबा ही करेक्ट आहे की नाही. एकदा माझं प्रिव्ह्यू झालं, जर मला वाटलं की मी प्रिव्ह्यू मध्ये चेक करते की मला काही करेक्शन्स करायचे आहेत तर मग मी गो टू प्रिव्हियस स्टेप वरती जाऊन ते करेक्ट करणार. मी मॉडिफाय करणार, त्याचं स्टँडर्ड अपडेट केलं आणि पुन्हा सेव्ह एज ड्राफ्ट करणार. जेव्हा जेव्हा तुम्ही कोणते करेक्शन्स करणार कंपल्सरी आहे की तुम्ही सेव्ह एज ड्राफ्ट करताय. डेटा सेव्ह सक्सेसफुली झालं. आता माझं इथे झालेलं आहे करेक्शन. मी पुन्हा प्रिव्ह्यू मध्ये व्हेरीफाय करते की मी जे काही करेक्शन केलं ते माझं अपडेट झालेलं आहे की नाही सिस्टम मध्ये. हे बघा मी त्याचं स्टँडर्ड चेंज केलं, इथे माझं अपडेट झालेलं आहे. एकदा तुम्हाला खात्री झाली की तुम्ही सगळी माहिती प्रॉपर भरलेली आहे तर मी इथे फायनल सबमिट वरती क्लिक करते. जेव्हा तुम्ही फायनल सबमिट वर क्लिक करणार तेव्हा तुमची केस JJB ना सबमिट केली जाणार. यू कॅन नॉट अपडेट द डिटेल्स आफ्टर फायनल सबमिशन. सो आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट द फॉर्म. इथे तुम्हाला एक कन्फर्मेशन मेसेज येणार. सो जर तुम्ही ओके वर क्लिक केलात तर तुमची केस सबमिट होणार. तुम्हाला जर नसेल करायची, तुम्हाला वाटलं करेक्शन्स करायचे तर तुम्ही कॅन्सल करणार. मी आता ओके करते. माझा फॉर्म 1 सबमिटेड सक्सेसफुली असा मला मेसेज आलेला आहे. एकदा तुमचा फॉर्म 1 सबमिट झाला की तुम्हाला नेक्स्ट पेज येते, त्याचं फोटोग्राफ अपलोड करायचे. मी इथे जाऊन ब्राउज करते, फोटो सिलेक्ट करणार माझ्या फाईल सिस्टम मधला, PC मधला आणि मी सबमिट करणार. माझा फोटो अपलोडेड सक्सेसफुली असा मेसेज आला आहे. आता इथे मला अपलोड डॉक्युमेंट्स. आता ह्याच्यामध्ये कधी कधी असं असेल की तुमच्याकडे त्याचे डॉक्युमेंट्स अवेलेबल नसतील. सो ही स्टेज तुम्ही स्किपही करू शकता किंवा मग तुम्ही जे काय डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत ते तुम्ही तिथे जाऊन अपलोड करणार. आता मी इथे त्याचं डिस्क्राईब करते की मी कोणतं डॉक्युमेंट अपलोड करते. इथे डिस्क्राईब केलं, मी इथे डॉक्युमेंट सिलेक्ट करणार आणि इथे अपलोड वरती क्लिक करणार. माझं एक डॉक्युमेंट अपलोड झालेलं आहे. हे बघा इथे तुम्हाला त्याचे डिटेल्स दिसणार, कोणतं डॉक्युमेंट आहे, कोणी अपलोड केला आणि कधी आणि किती वाजता अपलोड केला. व्ह्यूचं ऑप्शन आहे, जिथे जाऊन तुम्ही व्ह्यू वरती गेलात तर तुम्ही व्ह्यू क्लिक करू शकता. अशा प्रकारे तुम्ही इथे मल्टिपल डॉक्युमेंट्स सुद्धा अपलोड करू शकता जे जे तुम्हाला अवेलेबल होतील. इथे अजून एक डॉक्युमेंट अपलोड करते. अपलोड सक्सेसफुली. हे बघा जे जे तुम्ही डॉक्युमेंट्स इथे अपलोड करायला जाणार इथे खाली तुम्हाला अवेलेबल होतील. आता मी इथे बॅक जाते. आता आपले केस म्हणजे जे काय आहे ते स्टेजेस आपले सगळे कंप्लीट झाल्यामुळे इथे टिक दिसत आहे. आपले सगळे प्रोसेस कंप्लीट झालेले आहेत. अपलोड डॉक्युमेंट्स वरती टिक नाही आहे कारण की हे आपण ओपन ठेवलेलं आहे, ह्याला काही रिस्ट्रिक्शन नाही आहे. फॉर एक्झाम्पल मोस्ट ऑफ द टाइम असं होतं की तुमच्याकडे केसची डिटेल्स अवेलेबल होतात, तुम्ही त्याचा फॉर्म 1 फिल करता, माहिती फिल करता आणि ती JJB कडे जाते. बट काही डॉक्युमेंट्स तुम्हाला नंतर अवेलेबल होतात. सो ते तुम्ही नंतरही कधीही इथे येऊन अपलोड करू शकतात. म्हणून हा ऑप्शन आपला ओपन आहे. सो इथे काही असं कंपल्शन नाही आहे की तुम्ही आत्ताच जेव्हा केस सबमिट करतानाच डॉक्युमेंट्स अपलोड केले पाहिजे. आता जो काही फॉर्म तुम्ही फिल केला होता तर तुम्हाला जर व्ह्यू करायचा असेल तर व्ह्यू सोशल बॅकग्राऊंड रिपोर्ट फॉर्म वरती जेव्हा तुम्ही जाणार तिथे तुम्हाला व्ह्यू होणार. फोटो विथ जो काही फॉर्म डिटेल्स आहेत ते सगळे डिटेल्स अशा प्रकारे दिसणार. मला प्रिंट हवी तर तुम्ही प्रिंट वरती जाऊन प्रिंटर कनेक्ट केलेला असेल सिस्टमला तर तुम्ही प्रिंट देखील घेऊ शकता. मी बॅक जाते आणि जसं मी तुम्हाला डॅशबोर्ड वर दाखवलं की जसं जसं तुम्ही सिस्टम मध्ये केस सबमिट करत जाणार, फिल करत जाणार फॉर्म, तसं तसं तुमच्या डॅशबोर्ड वरती ती केस ऍड होणार. आता ही जी आपण केस
आता फील्ड जी फॉर्म भरला ते असे जनरेट झालेले आहे तुमच्या डॅशबोर्डवरती. जे काही लेटेस्ट केसेस असणार हे तुम्हाला तिथे ऍड होत जाणार. ही आताची आपली केस आहे, त्याचा केस नंबर, FIR नंबर, त्या चाइल्डचं नाव आणि आपण त्याचं डेट आणि टाइम दाखवते. तशाच प्रकारे ती व्ह्यू करायची असेल तर इथे तुम्ही जाऊन व्ह्यू वरती क्लिक करणार आणि त्याचा फॉर्म 1 आणि त्याचे जे काही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता. आता एकदा ही केस CWPO जेव्हा फिल करणार, सबमिट करणार, केस ID जनरेट झाला का ती अवेलेबल होते JJBinच्या लॉग इन मध्ये. माझी CWPOचा जो काही रोल आहे हा इथे संपलेला आहे. एकदा CWPOनी सगळे डिटेल्स फिल केले, फॉर्म 1 फिल केलं, डॉक्युमेंट्स अपलोड केले का JJBinच्या लॉग इन मध्ये ती केस त्यांच्या पुढच्या रिलेव्हंट, जसं मी तुम्हाला त्या वर्कफ्लो मध्ये दाखवलं, पुढच्या डेस्कला अवेलेबल होते तसं ती तिथे अवेलेबल होणार. मी तुम्हाला एक JJBinचं लॉग इन ओपन करून दाखवते, जेणेकरून तिथे कळेल की आता जी आपण केस फिल केली ही कशी त्यांना त्यांच्या लॉग इन मध्ये अवेलेबल झालेली आहे. मी इथे JJBinचं लॉग इन करते. आता ही मुंबईची केस असल्यामुळे आपण JJB मुंबईला ती ऑटो मॅप केलेली आहे. आपण सिस्टम मध्ये तसं बॅकएंडला मॅपिंग ठेवलेलं आहे त्या लॉग इन प्रमाणे. डिपार्टमेंट आहे का आम्हाला? तुमच्या डिपार्टमेंटला सांगा ना. JJBinचं लॉग इन झालेलं आहे इथे. आता हे आहे JJBinचा डॅशबोर्ड. JJBinचं डॅशबोर्ड सुद्धा तसंच आहे. जे केसेस CWPOच्या लॉग इन मधून त्या रिजनला येत आहेत तिथे त्यांच्या लॉग इन मध्ये अवेलेबल होतील. इथे त्यांना नोटिफिकेशनचे ऑप्शन आहे की किती केसेस अवेलेबल झालेले आहेत. आता जी तुम्ही CWPO मुंबई आझाद मैदानच्या लॉग इन मधून आपण जी केस फीड केली ती JJBना इथे दिसते आहे. JJB केस डिटेल्स त्यांचं सुद्धा प्रोसेस तसंच असणार आहे. केस नंबर, FIR आणि जेव्हा त्यांना ऍक्शन घ्यायची असेल ते व्ह्यू वरती जाणार. आता इथे व्ह्यू सोशल बॅकग्राऊंड रिपोर्ट फॉर्म 1 आहे, हा टिक आहे कारण की हा CWPOनं फिल करून आणलेला आहे. सो इथे टिक असल्यामुळे तिथे ते फक्त जाऊन व्ह्यू करू शकतात की CWPOनी त्या केसची काय माहिती आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. तर इथे JJB जाऊन ती केस पाहणार, काय माहिती भरलेली आहे, पर्सनल डिटेल्स, त्याचे जे काही त्याचे एज्युकेशन डिटेल्स आहेत किंवा अदर डिटेल्स आहेत, फ्रेंडचं ऑप्शन आहे आणि बॅक केलं वरती त्यांच्या रिलेटेड JJBinच्या रिलेटेड जे काही फॉर्म्स आहेत, अंडरटेकिंग बाय पेरेंट, सुपरविजन ऑर्डर फॉर चाइल्ड प्लेसिंग इन फॉर्म, आता हे फॉर्म्स ते इथे त्यांना फिल करावे लागणार. सो इथे जर त्यांना ते फिल करायचे असेल तर तिथे जाऊन ते क्लिक करून तो रिस्पेक्टिव्ह फॉर्म तिथे त्यांना ओपन होणार कम्प्लिशन साठी. पुढच्या त्यांच्या रिलेटेड बाकीचे जे काही फॉर्म्स आहेत, बॉन्ड टू बी एक्झिक्युटेड बाय पेरेंट, पर्सनल बॉन्ड बाय चाइल्ड, केस मॉनिटरिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी. हे बघा आता हा आपला फॉर्म 2 आहे. फॉर्म 2 ओपन झाला. JJBinचे जे काही ऍक्शन्स आहेत ते घेणार, सबमिट करणार आणि जसं जसं ते सबमिट करत जाणार तसं तसं त्या तिथे टिक होणार आणि त्यांना आयडेंटिफाय होणार की आपण त्या केस रिलेटेड ती ऍक्शन घेतलेली आहे. आणि जेव्हा त्यांच्या रिलेटेड जे काही फॉर्म प्रोसेस ते लोक जेव्हा फिल करत जाणार, कम्प्लीट करत जाणार, तशी तशी ती केस सायमल्टेनियसली आपले पुढचं जे लॉग इन आहे, जसं मी एक्सप्लेन केलं TCI आणि PO यांना सुद्धा ती केस त्यांच्या लॉग इन मध्ये त्यांच्या रिलेटेड जे ऍक्शन्स आहेत त्याच्यासाठी ती अवेलेबल होणार. ह्याचा आपण एक मॅन्युअल सुद्धा बनवलेला आहे. मॅडम आवाज कमी येतो आहे. आता येतोय? हॅलो. येस, हा, येतो. याचं आपण मॅन्युअल सुद्धा बनवलेलं आहे. मॅन्युअल तुम्हाला दिलं जाईल. CWPO ना एक फॉर्म म्हणजे जो फॉर्म 1 आहे, मेन तर त्यांचा तोच रोल आहे की त्यांनी फॉर्म 1 फिल करायचा आहे आणि त्याच्या रिलेटेड जे डॉक्युमेंट्स आहेत ते एकदा ते फिट झाले का ती केस मग JJB आणि CC आणि PO यांच्या प्रोसेसमध्ये जाते आणि त्यांच्या रिलेटेड ऍक्शन्स ते घेतात. आणि अशा प्रकारे हे जी सध्या जी प्रोसेस आहे ती ऑफलाईन जी हार्ड कॉपीद्वारे सबमिट केली जाते ती आपण ऑनलाईन सिस्टमद्वारे ट्रॅकिंग करू शकतो. आपला डेमो इथे कम्प्लीट झालेला आहे. मी कन्क्लूड करते मॅम. सो जर कोणाचे काही क्वेरीज असतील, प्रश्न असतील तर ते आपण कंटिन्यू करू शकतो नेक्स्ट सेशन मध्ये. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. थँक्स श्रद्धा.
मला असं वाटतंय की आजच्या या जे प्रेझेंटेशन आपल्याला दाखवलेलं आहे त्या अनुषंगानं आपल्याला संपूर्ण ही जी प्रक्रिया आहे जे आहे सॉफ्टवेअरची ती कशा प्रकारे आपल्याला सुरू करायची आहे, कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे याची आपल्याला कल्पना आली असेल. आणि जर या बाबतीत अजूनही आपल्याला काही शंका असेल तर आपण याला मी श्रद्धाला विनंती करते की तिनं तिचा ईमेल आयडी या ठिकाणी चॅटबॉक्समध्ये लिहावा आणि तो आपल्याला अकॅडमी मार्फतही आपल्याला कळवण्यात येईल की त्या ईमेल आयडीवर आपण आपल्या शंका विचारल्या तर त्या शंकांचं निरसन करण्याचा आम्ही प्रयत्न करू. श्रद्धा, या ठिकाणी एक प्रश्न आहे, डेटा एंट्रीसाठी कोणता फॉन्ट वापरला जातो? मराठीमध्ये डेटा एंट्री करता येते का? आपण मराठीचं जे आपण अपडेट करायला सांगितलं होतं ते झालंय का श्रद्धा? नाही मॅम, ते इन प्रोसेस आहे. आपण अजून नाही झाले. आता सध्या तरी आपलं सिस्टम इंग्लिशमध्येच अवेलेबल आहे, म्हणजे आपण इंग्लिशमध्येच डेटा एंट्री करून देतो. माझी विनंती म्हणजे संदीप शिंदे, मी आपल्याला सांगू इच्छिते की सध्या तरी आमचं हा इंग्रजीमध्येच आहे. मराठीमध्ये करण्याचा आणि युनिकोड फॉन्ट मध्ये करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, कारण इतर फॉन्ट जे होतात ते फॉन्ट आपल्याला कम्पॅटेबल होत नाही. त्याऐवजी युनिकोडचा जो फॉन्ट आहे तो युनिकोडचा फॉन्ट प्रत्येक ठिकाणी ओपन होऊ शकतोय, सगळ्यांना दिसू शकतो आणि त्यामुळे मग आपण तो फॉन्ट घेण्याचा प्रयत्न करतो आणि ते लवकरच सुरू करू आपण. मी तशी महाआयटीला रिक्वेस्ट दिलेली आहे, ते लवकरच आपण होईल. परंतु तोपर्यंत आपण इंग्रजी फॉर्म्स भरावा. ते मराठीवाले विचारतात, झालं का काम? After the horrific Nirbhaya case, there was a discussion of bringing down the age of child offenders from 18 to 16. श्रद्धा, तुझा माईक बंद करते. तुझा माईक बंद कर. Yeah, please. In serious offenses committed by a child, has something been done regarding age slot? याच्याबद्दल दुरुस्ती करण्यात आलेली आहे. नेमकी दुरुस्ती काय झालेली आहे पॉक्सो ऍक्ट बद्दलची ती आपल्याला आपलं प्रशिक्षण होणार आहे, त्या ठिकाणी आम्ही सांगतो. हिनियस ऑफेन्सेस जे आहे त्या ठिकाणी आपण हा बदल जो आहे तो वयामधला केलेला आहे, परंतु ऍक्ट मधली जशीच्या तशी तरतूद जी आहे ती आता मला लगेच सांगता येणार नाही, ती आपल्याला माहिती करून घेऊन आम्ही देतो. Does this mean every offense committed by a juvenile in conflict with law will have to be registered using this application? हो, प्रमोद पवार सरांनी हा प्रश्न विचारलेला आहे आणि मी त्यांना सांगू इच्छिते की यापुढे आपल्याला प्रत्येक जो गुन्हा आहे तो झालेला गुन्हा आपल्याला या सिस्टीम थ्रू आपल्याला नोंदवायचा आहे बाल न्याय मंडळापुढे. कारण आपण कुठलाही गुन्हा नोंदवला ज्युव्हेनाईलचा तर तो ज्युव्हेनाईलचा नोंदवलेला गुन्हा हा आपण यांच्यापर्यंत नेत असतोय, बाल न्याय मंडळापर्यंत, आणि त्यामुळे बाल न्याय मंडळाकडे जाण्यापूर्वी आपल्याला याच फॉर्मॅट मधनं रजिस्ट्रेशन करूनच पुढे जायचं आहे. मॅडम प्रिया टिलेकर मॅडमने प्रश्न विचारलाय, निर्दोष सुटलेल्या केसेस सॉफ्टवेअर मधून रिमूव्ह केल्या जातात का किंवा कसे? मॅडम, या केसेस रिमूव्ह नाही होणार, म्हणजे ती संपली आहे केस असा त्याचा रिपोर्ट होईल, ती केस रिमूव्ह नाही होणार. म्हणजे जर समजा भविष्यात आपल्याला कधी ते पाहायची झाली ती केस तर ती ऍडमिनला ती दिसू शकते, त्यामुळे ती पूर्णपणे रिमूव्ह नाही होणार. ओके. हा, अजून काही प्रश्न असतील तर प्लीज. येस मॅम, एक प्रश्न आहे, इट इज नेसेसरी टू फीड इन्फॉर्मेशन इन सीसीटीएनएस वेन ऑलरेडी फील्ड इन JJIS? हो, भरावी लागेल, कारण ही तुमच्या सॉफ्टवेअर मधली जी आहे तिथून ही आम्हाला तशीच्या तशी आपल्याला अजून ते आपण कम्पॅटेबल केलेलं नाहीये, एकमेकांना जॉईन केलेलं नाहीये. ते जर भविष्यात आपल्याला करता आलं तर करूयात, परंतु आपल्याला या JJIS फॉर्मॅट मधनच आपल्याला पुढे जावं लागेल, तरच ती बाल न्याय मंडळाला दिसू शकते. मॅम, एक प्रश्न आहे, इफ देअर इज अ पनिशमेंट अंडर सेक्शन अंडर 7 years, वेदर वी टेक FIR अगेन्स्ट जुनियल और ओनली मेक एंट्री इन रजिस्टर? 7 yearsच्या खाली 7 yearsच्या खाली जर पनिशमेंट असेल तर आपण ती FIR मध्ये ती हे करत असतो जुनियल केसमध्ये, आणि मग ती केस आपण एंट्री सुद्धा रजिस्टर मध्ये करत असतो. हे गरजेचं आहे का? हो, त्या सगळ्या केसेस आपल्याला म्हणजे पूर्ण प्रोसिजर जी आतापर्यंत आपण ऑफलाईन करत होतो, कागदांच्या मार्फत करत होतो, ती सगळी प्रोसिजर आता आपली या सॉफ्टवेअरद्वारे होणार आहे.
ज्युव्हेनाईलच्या बाबतीतली जी पण कुठली आपली प्रोसिजर आहे ती पूर्णपणे या सॉफ्टवेअरच्या माध्यमातूनच होणार आहे यापुढे. ओके. यामध्ये भरपूर लोकांनी युजर मॅन्युअलची डिमांड केलेली आहे. तर मी सर्व अधिकारी आणि अंमलदारांना इथे एक गोष्ट सांगू इच्छिते की महिला व बालकल्याण विभागाकडून आपल्याकडे हा कोर्स रन केला जाणार आहे. हा कोर्स ऑफलाईन घेणं गरजेचं असल्यामुळे सध्या कोरोनाच्या सिच्युएशनमध्ये हा कोर्स आपण सुरू केलेला नाही आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा आपण कोर्स पूर्ण महाराष्ट्राचे पोलीस अधिकारी आणि अंमलदारांसाठी आपण हा कोर्स सुरू करणार आहे. तर तात्पुरती एक माहितीकरिता या JJINS प्रणालीच्या बाबत माहितीकरिता आपण हा वेबिनार आयोजित केलेला होता. तर मॅडमनी हा आपल्याला खूप त्यांचा एक बिझी शेड्यूल असतो त्यातून त्यांनी आपला वेळ दिलेला आहे आणि आपल्याला ह्या मार्गदर्शन केलेलं आहे. JJINS प्रणालीबाबत आपल्याला फार मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी CPR पुणे आणि MPA कडून मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानते मॅडम. धन्यवाद मॅडम. पण युजर मॅन्युअल बद्दल जे आहे युजर मॅन्युअल आपण ऑलरेडी वेबसाईटवर टाकलेलं आहे त्यामुळे ते त्या ठिकाणी मिळेल आणि हा जो हे जे सॉफ्टवेअर आता आपल्याला दाखवलं त्याचा पूर्ण व्हिडिओ देखील त्या ठिकाणी आहे. फक्त पोलिसांसाठीचा जो फॉर्म आहे त्याचा सेपरेट व्हिडिओ करून तो वेगळ्या पद्धतीनं लवकरच टाकण्यात येईल परंतु पूर्ण सॉफ्टवेअर जे रन होतं त्याचा व्हिडिओ देखील वेबसाईटवर आहे. आपल्याला वेबसाईटची लिंक पाठवण्यात आलेली आहे त्यामध्ये हे आहे. मी मॅडमला परत एकदा याची लिंक पाठवते जेणेकरून ती आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपण त्या प्रकारे करू शकू. नक्कीच मॅडम मी ती ग्रुपमध्ये शेअर करते आणि त्याबद्दल सगळ्यांना माहिती सुद्धा अपडेट करते मॅम. मी परत एकदा CPR पुणे आणि MPA नाशिककडून आपले खूप खूप धन्यवाद मानते आणि आजच्या वेबिनारमध्ये हजर असलेले सर्व अधिकारी आणि अंमलदार यांचे सुद्धा मी धन्यवाद मानते. खूप खूप धन्यवाद. मला देखील म्हणजे अकॅडमीचे सर्व पोलीस प्रशासन विभागाचे आणि MHA-ITचे मी महिला बाल विकास विभागाच्या वतीनं आभार मानते आणि यापुढे आपण असंच समन्वयानं चांगल्या पद्धतीनं काम करू शकू असा विश्वास मला नक्की वाटतो. धन्यवाद. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम.